मी कार्यक्रमाची पत्रिका वाचली। जवळपास 9-10 दिवसाच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सगळ्या गावकऱ्यांना महिलांना बौद्धिक खुराक मिळावा हा त्यामागचा एक उद्देश आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याबद्दल सुरुवातीलाच खरं तर आयोजकांचे आभार मानायला लागतील। त्याचबरोबर भाडेवाडी गावात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि तुला यायला पाहिजे असं आयोजकांनी म्हणजे केला। क्षणाचाही विचार न करता मी होकार दिला, कारण मी तसंच होतं। कारण माझी नाळ या मातीशी जोडली गेलेली आहे। बालपणी मी इथे खेळलेले आहे, बागडलेले आहे आणि त्या मातीत विचारांची पेरणी करण्याची संधी मला मिळते ना, तर ती सोडायची नाही असं मी ठरवलं आणि इथे आज तुमच्या समोर उभी आहे। मला विषय दिलेला आहे महिला सबलीकरण काळाची गरज। समोर महिला आहेत, व्यासपीठावर मेजॉरिटी महिलांची आहे आणि विषय सुद्धा महिलाच आहे, त्याच्यामुळे बिनधास्तपणे मला पुढचा एक तासभर तरी बोलायला लागेल असं वाटतं। तर पहिल्यांदा सबलीकरण म्हणजे काय हे थोडंसं समजावून घ्यावं लागेल। मानवी व्यवहाराच्या सर्वच पातळीवर स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळाली पाहिजे किंवा महिलांची ताकद वाढवली पाहिजे, महिलांचं बळ वाढवलं पाहिजे, त्याला आपण सबलीकरण असं म्हणतो। आणि या नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसामध्ये स्त्री शक्तीचा हा जागर करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। महिलांनी एकत्र येणं हा त्यामागचा उद्देश आहे। महिला सक्षमीकरणाबद्दल सांगत असताना मला थोडंसं वेदकाळाबद्दल सांगावंसं वाटतं। म्हणजे आता पुढचा थोडा वेळ बोलत असताना मी वेदकाळातील महिला सांगेन, सद्य परिस्थिती सांगेन आणि महिलांनी काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मला या ठिकाणी बोलायच्या आहेत। तर अगदी प्राचीन काळी कशा प्रकारची परिस्थिती होती की उपनयन किंवा धार्मिक विधी या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग असायचा। म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने महिला काम करायच्या अगदी प्राचीन काळी, की ज्याच्यामध्ये गार्गी, मैत्रेयी, अपाला, लोपामुद्रा यासारख्या स्त्रिया प्राचीन काळी होऊन गेल्या, त्यांना शिक्षण मिळत होतं, पूजा अर्चा करायच्या स्त्रिया सगळं काही करायचं। मग झालं पुढे काय की मनु नावाची एक व्यक्ती आहे, त्याने मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्याने स्त्रियांवर सगळीच बंधनं घातली। स्त्रीने शिकायचं नाही, स्त्रीनं बाहेर पडायचं नाही, स्त्रीनं काय करायचं, चूल आणि मूल एवढं स्त्रीचं कार्यक्षेत्र झालं आणि मग स्त्री त्या कुटुंबातच अडकली गेली। कुटुंब हेच स्त्रीचं कार्यक्षेत्र झालं आणि मग स्त्री कुटुंबातच राहिली। मग एक सूत्र झालं, काय सूत्र झालं की कौमारी अवस्थेमध्ये ती जोपर्यंत कुमारिका असेल तोपर्यंत तिचा पिता किंवा तिचे वडील तिचा सांभाळ करतील, तारुण्यात गेली की तिचा नवरा तिचा सांभाळ करेल आणि ती म्हातारी झाली की तिचा मुलगा तिचा सांभाळ करेल। एवढंच झालं, म्हणजे स्त्रीने काही करायचं नाही, तिचा कोणीतरी सांभाळ करणारा आहे। आणि मग याच्यातून काय दिसून आलं की स्त्री ही केव्हाही स्वातंत्र्याला प्राप्त नाहीच। स्त्री स्वतंत्र विचार करू शकत नाही, स्त्री काहीच करू शकत नाही हा मुद्दा आला आणि मग स्त्री कुटुंबाभोवतीच गुरफटून बसली। नंतर असा एक कालखंड आला की 19व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, म.गो. रानडे, राजा राममोहन राय या आणि यासारख्या व्यक्तींनी समाजामध्ये बदल घडवून आणायचं ठरवलं। कारण महात्मा फुलेंनी तरी जाणलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, स्त्री शिकली पाहिजे। एक स्त्री शिकली की कुटुंब शिकतं आणि मग स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा फुलेंनी केली। बरं, शाळेची सुरुवात करायचं त्यांनी ठरवलं। पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात काढली। मला हेही तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज पुण्यामध्ये भिडेवाड्याची परिस्थिती अशी झालेली आहे की तिथे तो वाडा अगदी पडक्या स्वरूपात आहे आणि त्यासाठी सुद्धा तिथल्या महिलांना संघर्ष करावा लागला। म्हणजे ज्या भिडेवाड्यात पहिली शाळा 1848 साली सुरू झाली, शिक्षणाची सुरुवात झाली, तो भिडेवाडा पडक्या स्वरूपात आलेला आहे आणि जवळच जे मंदिर आहे गणपतीचं तिथे मात्र लोक जातात येतात। म्हणजे त्यातून सुद्धा या महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं की शिक्षणाची सुरुवात केली। त्यासाठी पहिली शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची त्यांनी नियुक्ती केली। सावित्रीबाई ज्यावेळी शिकवायला जाऊ लागल्या त्यावेळी तत्कालीन समाजातील लोकांनी त्यांच्यावर शेण मारणं, खरकट पाणी ओतणं, त्यांना दगड मारणं अशी कामं सुरू केली। पण सावित्रीबाई थोड्याही डगमगल्या नाही, त्यांनी शिक्षणाची सुरुवात म्हणजे शिक्षणाची जी त्यांचं काम होतं ते सुरूच केलं। पण शाळा सुरू केली म्हणजे काय असं, शाळा म्हटलं की खूप मोठं स्वरूप दिसतं, पण इतक्या मोठी काही शाळा सुरू केली नाही। कुठल्या तरी एका जुन्या करात्याने अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतक्या 4-5 मुलींना घेऊन त्यांनी शाळा सुरू केली। मुलींना
शाळेत आणून सोडणं हे सुद्धा लोकांनी तत्कालीन समाजाला पाप वाटत होतं. काही लोक तर मुलींना पोत्यात घालायचे आणि शाळेमध्ये आणून सोडायचे, अशी परिस्थिती होती. तरी सुद्धा सावित्रीबाई डगमगल्या नाही. ज्योतिबा फुलेंनी प्रसंगी आपलं घर सोडलं, गाव सोडलं, पण शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी सुरू केलं. आज महिलांविषयी बोलत असताना सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्याला सांगावासा वाटतो, किंवा सावित्रीबाई फुले हा आमचा आदर्श आहे. साऊमाई होती म्हणून आपण शिकू शकलो, लक्षात घ्या. जर सावित्रीबाई नसती तर करू शकत नाही आपण विचार. त्या सावित्रीबाईंनी तत्कालीन समाजामध्ये दगडधोंडे झेलले म्हणून आजच्या स्त्रीवर फुलं उधळली जातात, आजच्या स्त्रीचा सन्मान केला जातो, आजच्या स्त्रीचं कौतुक केलं जातं. मला तरी सावित्रीबाई फुले माझा आदर्श वाटते. आता तुम्हाला कोणाचा आदर्श वाटतो? मला इथे अपेक्षित आहे की तुमच्या कुटुंबातली अशी एखादी स्त्री मला सांगा की ती तुमचा आदर्श वाटते. जसं की मला माझी आई माझा आदर्श वाटते. माझ्या आईने खूप मला मार्गदर्शन केलं, शिकवलं वगैरे सगळं केलं. तुमच्यामध्ये असं मला सांगा की तुमच्यामध्ये कोणाकोणाला तुमच्या कुटुंबातली एखादी स्त्री की जी तुम्हाला आदर्श वाटते? मी सुरुवातीला सांगितलं पुढचा तासभर आपल्याला संवाद साधायचा आहे. खूप मोठे आपण फक्त इथे व्याख्यान ऐकायला आलेलो नाहीये, फक्त संवाद साधायचा. मला सांगा, प्रत्येकीनं मला सांगा की तुमच्या कुटुंबातली अशी एक स्त्री की जी तुमचा आदर्श आहे. सांगा, कोणी असू शकतं. तुमची आजी असू शकेल, तुमची मैत्रीण, कोणी सांगा, तुमची आई, तुमची सासू, कोणी तुमचा एक तरी आदर्श असेल ना तुमची स्त्री. सासू आई दोघी पण आदर्श आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि कोणाचा कोण आदर्श आहे सांगा. तुम्ही बोलायला हवं तर मी बोलणार, हा नाहीतर मी पण थांबणार अशीच. सांगा, कोणाचा आदर्श वाटतो तुम्हाला तुमच्या जीवनात? आईचा आदर्श वाटतो. अजून कोणाला? तुम्हाला कोणाचा आदर्श वाटतो? कोणतरी असेल आदर्श, अरे हिच्याकडून काहीतरी 4 गुण मला घ्यायला हवेत असं कोणीतरी असतं ना प्रत्येकाच्या आयुष्यात. कोण आहे? आई वाटते. अजून कोणाला? अरे बापरे, तिचा आदर्श हिची भागचीच वाटली, चांगली गोष्ट आहे. अजून कोणाला असेल ना कोण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी एखादी स्त्री की जी आदर्श आहे की तिच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं. आपल्याला पुढे मोठ्या मोठ्या महिला तरी आहेतच की ज्या देश सांभाळत आहेत, त्यांचा आदर्श आहेच. पण पहिल्यांदा ना स्त्री सक्षमीकरण या विषयावर मी बोलते आहे, तर पहिल्यांदा ना आपल्या कुटुंबातली एखादी स्त्री आपला आदर्श असली पाहिजे. असं सुद्धा सगळ्या आपल्या कुटुंबातल्या स्त्रियांचं वागणं, त्यांचं कामाचं किंवा त्यांचं कर्तृत्व असं असलं पाहिजे. म्हणून मी विचारलं की आपण कुटुंबापासून ते देशापर्यंत जाऊया. आपल्या कुटुंबातली एखादी स्त्री ही आपला आदर्श असलीच पाहिजे. तिचे चांगले गुण आपण नेमके बघितले पाहिजेत, सतत आपण वाईट गुणांकडे जाता कामा नये. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचा एखादी स्त्री आदर्श असली पाहिजे. ज्या सावित्रीबाईंनी दगडधोंडे झेलले म्हणून आज आपण 21व्या शतकामध्ये प्रत्येक स्त्रीवर फुले उधळत आहोत. आपल्या देशाचं प्रतिनिधित्व स्त्रिया करता आहेत. तुम्हाला माहित आहे की आपल्या देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, निर्मला सीतारामन, द्रौपदी मुर्मू हिच्या आदिवासी समाजातून येऊन राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. सुनीता विल्यम्स आता 3ऱ्या वेळेला अंतराळात गेलेल्या आहेत. या आणि यासारख्या स्त्रिया मी तुम्हाला सांगत राहिले तर भली मोठी यादी आपल्यासमोर तयार होईल. इतक्या महिला प्रगतीपथावर गेलेल्या आहेत. आणि स्त्री शिकली आणि प्रगती झाली हे ब्रीदवाक्य या महिलांनी आपल्याला खरं करून दाखवलेलं आहे. पहिली महिला अधिकारी झालेली किरण बेदी घ्या, मीरा बोरवणकर घ्या. क्रीडा क्षेत्रामध्ये महिला आहेत, पीटी उषा, सानिया मिर्झा, मेरी कोम, पीव्ही सिंधू या आणि यासारख्या भरपूर स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. क्रिकेटमध्ये पूर्वी महिला नसायच्या, फक्त पुरुष असायचे क्रिकेटमध्ये, पण आता महिलांची तुकडी झाली. आणि मिताली राज ही एक महिला की क्रिकेटच्या टीमचं नेतृत्व करते. जोया अगरवाल सारख्या स्त्रीने विमान उड्डाण केलं. सुरेखा यादव सारख्या एका महिलेनं रेल्वेचं इंजिन चालवलं. आणि हे सगळं करत असताना महिला आपला संसार सुद्धा नेटाने पुढे नेताना दिसून येत आहेत. म्हणजे प्रत्येक स्त्री जिथे जिथे संधी मिळेल ना तिथे तिथे आपलं कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करते आहे. आता भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना देवता मानलं जातं, स्त्रीला लक्ष्मी म्हणतो आपण. पण खरंच स्त्रीच्या हातामध्ये आर्थिक सत्ता दिलेली आहे का? तुम्हाला काय वाटतं? आहे आर्थिक सत्ता? नाही ना. तरी आपण स्त्रीला लक्ष्मी मानतो, स्त्रीला सरस्वती मानलं जातं. पण स्त्रीसाठी शिक्षणावर खर्च करणं म्हणजे भविष्य काळातली गुंतवणूक आहे असं आपण मानतो का?
नाही कशाला पाहिजे शिक्षण, ती काय उद्या लग्न करेल आणि निघून जाईल सासरी, असं आपण म्हणतो. म्हणजे तिच्यासाठी शिक्षणाची गुंतवणूक ही भविष्यात काहीतरी मोठी गुंतवणूक ठरू शकेल असा आपण विचार करू शकत नाही. फक्त स्त्रीला सरस्वती म्हणतो, स्त्रीला रणरागिणी म्हणतो, पण कुठे कुठे स्त्रियांना आपले विचार करण्याची संधी आपण दिलेली आहे. तिला व्यक्त होण्याची संधी कुठे कुठे देतो आपण, संधी मिळत नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आणि तरी भगिनींनो आपल्याला सबलीकरणावर बोलावं लागतं आहे. म्हणजे महिला अजून सबल झालेल्या नाहीत आणि म्हणून मला विषय दिलेला आहे आणि की महिला सबलीकरणावर बोल. महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करणं गरजेचं आहे. देशाच्या 75 नंतर खरं तर हा प्रश्न निकालात जायला हवा होता, म्हणजे सबलीकरण पूर्णपणे व्हायला हवं होतं, पण आपल्याकडे अजूनही झालेलं नाही. आता मी मगाशी तुम्हाला ज्या स्त्रियांची नावं सांगितली त्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या स्त्रिया होत्या की त्यांचं कर्तृत्व आपण बघितलं. अजूनही महिलांचा जितका सहभाग पाहिजे तितका सहभाग आपल्याला दिसून येत नाही. एकूण देशाची लोकसंख्या जर आपण बघितली तर 50% महिला आहेत ना आपल्याकडे, पुरुष आहेत आणि 50% आपल्याकडे महिला आहेत. पण त्या 50% महिलांमधल्या फक्त 48% महिला या विकासाच्या दिशेने जाताना दिसतात. बाकीच्या 52% महिला विकासाच्या दिशेने नाहीत, म्हणजे त्यांचा अजून विकास झालेला नाही. आणि मग त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो. कुठे कुठे संघर्ष केला आपण, आरक्षण मागितलं, ग्रामपंचायतीमध्ये महिलांना काम करण्याची संधी द्या म्हणून महिलांनी संघर्ष केला. मग ग्रामपंचायतीमध्ये आरक्षणासाठी बिल म्हणजे मंजूर झालं. संसदेमध्ये त्यांना आरक्षण पाहिजे म्हणून संघर्ष करावा लागला, मग महिलांना त्या ठिकाणी आरक्षण मिळालं. म्हणजेच प्रत्येक वेळी महिलेला आरक्षणासाठी किंवा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. मग जिथे 50% महिला आहेत त्यांना जर काम करायला संधी मिळत नसेल तर विकास कसा होणार देशाचा, हाही खूप मोठा प्रश्न आहे. म्हणून प्रत्येक महिलेने आता खरं तर काम करण्यासाठी सज्ज असायला हवं. आपला जो समाज आहे त्या समाजरूपी रथाचा जर विकास व्हायचा असेल तर पुरुष रूपी चाक आणि स्त्री रूपी चाक ही दोन्ही चाकं विकासाच्या दृष्टीने पुढे पुढे जायला हवी. आपण नेहमी म्हणतो पहा की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा सहभाग असतो, आहे ना. एखादा जो यशस्वी पुरुष आहे त्याला स्त्री पाठीमागून मदत करत असते, पण त्या स्त्रीचं जास्त कर्तृत्व आपल्याला दिसत नाही, पुढे दिसतो तो पुरुषच. मग राजमाता जिजाऊ ज्यांनी कर्तृत्ववान आणि कीर्तिवान असे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं, सावित्रीची साथ होती म्हणून महात्मा फुलेंनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली, श्यामची आई होती म्हणून साने गुरुजी घडले, भुवनेश्वरी होती म्हणून स्वामी विवेकानंद घडले. म्हणजेच काय तर स्त्रीकडे सहनशीलता आहे, स्त्रीकडे नाविन्य आहे, स्त्रीकडे सौंदर्याची जाणीव आहे आणि विशेष गुण जो आहे तो म्हणजे स्त्रीकडे नवनिर्मितीचा अधिकार दिलेला आहे. एक नवीन पिढी स्त्री घडवू शकते असा नवनिर्मितीचा अधिकार सुद्धा स्त्रीकडे दिलेला आहे. आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं त्याच्यामध्ये आपल्या हे लक्षात येतं की कुटुंबापासून देशसेवेपर्यंत सगळ्याच ठिकाणी स्त्रीचा सहभाग आहे. पण मी पण म्हणाले का तर जितकं प्रमाण पाहिजे तितकं प्रमाण आज आपल्याला दिसून येत नाही आणि म्हणून मग आपल्याला सबलीकरणाबद्दल व्यासपीठावरून बोलावं लागतं. आपल्याला मातृदिन साजरा करावा लागतो, महिला दिन साजरा करावा लागतो, बालिका दिन साजरा करावा लागतो. हे दिन आपण का साजरे करतो तर त्या गोष्टीचं महत्व कमी झालेलं असतं, ते महत्व वाढावं यासाठी आपण साजरा करतो. दरवर्षी 8 मार्च महिला दिन साजरा करतो का तर महिलेला सन्मान द्यावा म्हणून. एक दिवस साजरा करायचा, बाकी 364 दिवसांचं काय, प्रत्येक दिवशी महिला सन्मान आहे का, नाही सन्मान. आणि मग आपण म्हणतो की महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. तर म्हणून प्रत्येक ठिकाणी महिलांचा सहभाग असायला हवा. आता महिला दिन सुद्धा कधी साजरा झाला, 8 मार्च 1943 रोजी आपल्या भारतामध्ये पहिला महिला दिन साजरा झाला. त्याच्या अगोदर महिला दिन साजरा व्हावा म्हणून सुद्धा महिलांना संघर्ष करावा लागलेला बघा. म्हणजे जिथे जिथे महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे त्या त्या ठिकाणी तिला संघर्ष करावाच लागलेला आहे. 1908 साली पहिल्यांदा न्यूयॉर्क या ठिकाणी महिलांनी संघर्ष केला. त्याचं कारण काय होतं की स्त्रियांसाठी कामाचे तास कमी करावेत, त्याचबरोबर त्यांना जो काही पगार दिला जातो तो योग्य प्रमाणात दिला जावा आणि महत्वाचं म्हणजे महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी पहिल्यांदा महिलांनी संघर्ष केला. आणि 1910 सालापासून आपल्याकडे जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला. आता हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की कधी कधी महिलांनी मला संधी मिळेल का म्हणून संधीची वाट बघायचीच नाही.
स्वतःच संधी निर्माण करायची, आपलं कर्तृत्व कुठे ना कुठेतरी दाखवायचंच, मला काहीतरी करायचंय, कशाला कुणी सांगायला पाहिजे. मग संधीची वाट न बघता आपण स्वतःच संधी निर्माण करायला हवी. कधी कधी असं वाटतं बघा, मी हे केलं असतं पण मला शिक्षण नाही मिळालं, मी हे केलं असतं मला पैसा नाही मिळाला म्हणून मी हे करू शकले नाही. पण मी तुम्हाला अशी काही उदाहरणं म्हणजे त्यांचे फोटोज दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता हे एक चित्र आहे बघा, कोण आहे त्या? सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळांना कोण ओळखणार नाही असं नाही, सिंधुताई सपकाळांना सगळेजण ओळखतात. त्यांचा चित्रपट तुम्ही बघितलाय, मी सिंधुताई सपकाळ. त्यांचं पुस्तक आहे मी बनवासी नावाचं. तर त्या सिंधुताईनं काय केलं बघा, की तिच्या आयुष्यात दुःख आली नाही का? आली, तिच्या आयुष्यात सुद्धा दुःख आली, पण ती दुःख तिने बाजूलाच केली आणि ती आपलं काम करत पुढे जाऊ लागली. स्वतःचं बाळंतपण तिने स्वतःच्या गोठ्यात केलं, बघितलं ना त्या पिक्चर मध्ये, स्वतःच्या गोठ्यात केलं. तो नाळ दगडाने ठेचला, किती वाईट परिस्थिती होती त्या स्त्रीवर, पण तेच धरून बसली का ती? नाही. पुढे ती किती मुलांची आई झाली असेल? किती मुलांची आई झाली माहितीये तुम्हाला? 1200 मुलांची आई झाली. जन्म नाही दिला पण 1200 मुलांचा सांभाळ त्या स्त्रीने केला. एका बाळंतपणात इतक्या अडचणी आल्या मला, पण मी थकून नाही जाणार म्हणून तिने बाल आश्रम सुरू केला आणि 1200 मुलांची आई झाली. पुढे त्या स्त्रीला देश विदेशात व्याख्यानासाठी बोलावलं जाऊ लागलं. विचार करा, होतं का तिच्याकडे शिक्षण? नाही, शिक्षण नाही, पण एक करायची जिद्द होती. अशी जिद्द प्रत्येकाकडे असली पाहिजे. मग बघा, महिला सबलीकरण हा विषयच आपल्याकडे उरणार नाही आणि आयोजकांना मग महिला सबलीकरणावर येऊन बोला म्हणून व्याख्यात्यांना बोलवायची गरज सुद्धा राहणार नाही.